नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. पहिल्या स्पर्शाने ती थरकापली. एक क्षण सहज असहज झाली. मग तिचे ओठ हलू लागले, माझ्या तालावर नाचू लागले. हा प्रतिसाद केवळ शारीरिक नव्हता, हा होता दोन आत्म्यांचा पहिला संवाद. एक भाषा जी शब्दांपेक्षा खोलवर जात होती. तिच्या ओठांची मऊ उष्णता तिथल्या कुजबुजणाऱ्या कंपनांनी सांगितली की वर्षाचे एकटेपण आता संपत आहेत. माझ्या हातांनी तिच्या गालावरून सरकत तिच्या मानेच्या मागे थांबले, तिला आधार देत. नंतर मी माझे दोन्ही हात तिच्या नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव सुहास आहे. मी एक शिक्षक आहे आणि 2-3 महिन्यांपूर्वी माझी बदली एका शांत साध्या खेडेगावात झाली. त्या गावात माझं कोणीच नव्हतं, सगळं काही नवीन होतं. मी मुलांना शिकवण्याचं, त्यांना घडवण्याचं काम करतो आणि संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माझ्या घरी त्यांचे क्लासेस घेतो. कारण जरी पगार ठीक असला तरी घर खर्च जास्त असल्याने थोडंसं जास्तच काम करणं भागच होतं. घरात मी एकटाच राहतो. आई बाबा गावी शेती करतात, तेही आता वयोमानामुळे थकले आहे. काही वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं, पण माझी पत्नी एका अचानक आलेल्या आजाराने गेली. तेव्हापासून मनात एक पोकळी कायम आहे. सुट्टी मिळाली की मी महिन्यातून 1-2 वेळा गावी जातो. माझं वय आता 35 वर्ष आहे आणि दिवस कसा जातो कळतही नाही. सकाळपासून मुलांना शिकवणं, त्यांच्या अभ्यासाबद्दल चिंता करणं, त्यातच मी माझं समाधान शोधत असतो. त्या दिवशी मंगळवार होता. दिवसभर मुलांना शिकवलं, नेहमीसारखी धावपळ सुरू झाली आणि संध्याकाळी घरी आलो. 6 ते 7 माझ्याकडे लहान मुलांची शिकवणी असते. त्या दिवशी 5-6 मुलं आली होती. मी त्यांना धडा समजावत होतो. तेवढ्यात अचानक माझं लक्ष दरवाजाकडे गेलं. दरवाजातून एक तरुणी आत येत होती. साधारण 28 ते 30 वर्षाची, सडपातळ सावळ्या वर्णाची, पण अतिशय नीट आणि स्वच्छ पांघरून तिच्या हाताला धरून एक लहान मुलगा हळूच चालत होता. ती जवळ आली तसा माझा आवाज आपोआप मंदावला आणि मुलं काय लिहितायत तेही मला काही क्षण दिसेना. ती शांतपणे उभी राहिली आणि नाजूक आवाजात म्हणाली, सर, हा माझा मुलगा सचिन, आता 2रीत, पण जास्त अभ्यास करत नाही. याची शिकवणी लावायची होती, तुम्ही घ्याल का? मी तिच्या मुलाकडे पाहिलं. खूप खूप गोड निरागस चेहरा, कपडे थोडे फाटलेले पण आईच्या हाताने नीट शिवलेले. त्याच क्षणी जाणवलं की आई जवळची माया, धडपण आणि परिस्थितीची झळ दोघांच्या चेहऱ्यावर होती. तिच्या केसांचा मोकळेपणा, स्वच्छ सुगंध दरवाजापर्यंत यायचा आणि कपाळावर कुंकवाचा अगदी हलका पण तुटक ठिपका असल्यामुळे प्रथमदर्शनी ती विधवा असावी असं वाटलं. मी म्हणालो, हो, मी शिकवीन. किती वाजता पाठवाल? ती म्हणाली, फीस किती असते सर? मी म्हणालो, महिन्याला 400 रुपये. तिचा चेहरा क्षणात उतरला. पैशांची ओझं किती जड असतं याची जाणीव तिच्या डोळ्यात होती, पण त्यामागे मुलाला शिकवण्याची तिची जिद्द खूप मोठी दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, थोडेफार कमी होतील का सर? परिस्थिती थोडी अवघड आहे. त्या क्षणी तिच्या आवाजातली असहायता आणि आई म्हणून मुलासाठी केलेला प्रयत्न मला जाणवला. मी तिच्याकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणालो, ठीक आहे, 300 द्या. बाकी तुम्ही काळजी करू नका. मला सचिनला शिकवायला आवडेल. तिच्या चेहऱ्यावरची सावली सारखं दुःख क्षणात पुसलं गेलं. हलकंसं खूप प्रामाणिक हसू उमटलं. ती म्हणाली, चालेल सर, मोठे उपकार होतील. मग मी म्हणालो, आजपासून पाठवा. ती मान हलवून मुलाला माझ्याकडे सोडून निघाली. ती पाठमोरी चालत होती आणि मी नकळत तिच्या पावलांचा लयदार शांत आवाज ऐकत राहिलो. तिच्या चालण्यात एक साधेपणा होता, पण त्याचबरोबर संघर्ष, सौंदर्य आणि एक शांतपणे जगण्यासाठीची झुंजही दडलेली होती. क्षणभर तिच्या वळलेल्या केसांचा सुगंध हवेत तरंगत होता आणि मी वाहनावर आलो तेव्हा माझी मुलं पुस्तकांमध्ये परत बुडाली होती. मी सचिनचा हात हलकेच हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणालो, सचिन, घाबरू नकोस रे, इकडे जवळ येतो. थोडासा संकोच माझ्याजवळ आला. मी त्याच्या डोक्यावरून मायेने, प्रेमाने हात फिरवला आणि म्हणालो, बाळा, अजिबात घाबरू नको. मी काही तुला मारत नाही. शांत राहा. तसं तो थोडासा लाजून हलकासा असला आणि बाकीच्या मुलांमध्ये जाऊन बसला. मग मी शांतपणे क्लास सुरू केला. तो नवीनच होता, त्यामुळे त्याचं लक्ष कधी भिंतीकडे, कधी दरवाजाकडे भटकत होतं. पण नवीन मुलगा अशाच असतात हे मला माहिती होतं, म्हणून मी त्याच्यावर कठोर नव्हतो. त्याला समजून घेतलं. त्या सर्व मुलांमध्ये सचिन सर्वात लहान होता. क्लास संपल्यावर मुलं आपल्या घरून निघून गेली, पण सचिन मात्र तिथेच थांबून होता.
मी त्याला विचारलं, सचिन तुमच्या घरी कोण कोण असतं रे? तो म्हणाला, मी आणि माझी आई, आम्ही दोघेच राहतो. मी पुढे विचारलं, अरे मग तुझे बाबा काही कुठे असतात? एक तास सचिनचे डोळे लगेच पाणावले. थोडे थांबून तो म्हणाला, बाबा माझे देवाघरी गेले म्हणे. आई म्हणते उद्या येतील, पण खूप दिवस झाले ते असं सांगते, अजून आले नाहीत. त्या निष्पाप पावलातही ली वेदना माझ्या हृदयाला घट्ट पकडून गेली. मला कळलं त्याच्या आईने कदाचित त्याला दुखावू नये म्हणून खोटं सांगितलं असावं. मला त्याच्यावर खास दया आली. मी त्याला जवळ बोलावलं. तो शांतपणे जवळ आला. माझ्या खिशातलं एक चॉकलेट त्याला दिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा छोटासा निरागस आनंद पाहून माझं मन हलकं झालं. मी म्हणालो, चल दप्तर भर, नीट तुला घरी सोडतो. त्याने दप्तर भरलं आणि माझा हात धरून दाराकडे निघालो. इतक्यात समोरून त्याची आई येताना दिसली. ती तणावात दिसत होती, पण मला पाहताच थोडी हसली. मी म्हणालो, आता मी सोडायला येणार होतो. ती नम्रपणे म्हणाली, नको सर, मी घेऊन जाते. त्रास झाला असता तुम्हाला. मी हसून मान हलवली. सचिनने माझ्याकडे एक प्रेमळ नजर टाकली आणि मग आईसोबत पाठमोरा चालत गेला. त्याची ती इवलीशी आकृती, आईच्या सोबत धावणारी चालणारी, काही क्षण माझ्या मनात कोरली गेली. दिवस मागून दिवस जात होते. सचिन दररोज माझ्याकडे येत होता. त्याची आई नियमितपणे त्याला सोडायची आणि बरोबर 7 वाजता न्यायला यायची. कधी कधी ती 10-15 मिनिटं थांबायची. तेव्हा मी सचिनला पाढे मुळाक्षर म्हणायला लावायचो आणि ती एकटक तिच्या मुलाकडे पाहत राहायची. तिच्या नजरेतला अभिमान आणि माझ्या मनातला शिक्षक म्हणून आनंद दोन्हीही शब्दात मावणारे नव्हते. सचिनमध्ये बदल दिसत होता. अभ्यासात तो हळूहळू व्यवस्थित होत होता. साधारण 1 आठवडा गेला. त्या दिवशी शनिवार होता. नेहमीप्रमाणे सचिन आला, पण आज त्याच्यासोबत ती सचिनची आई देखील आली होती. तिच्या हातात एक छोटा बटवा होता. तिने त्या बटव्यातून नीट दुमडलेले पैसे काढले आणि माझ्या हातावर ठेवले. त्या क्षणी तिच्या नाजूक मऊ हातांचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि माझ्या अंगावर अनावर शहारा आला. दोघांची नजर काही सेकंदात भेटली. जणू वेळ काही क्षण थांबून गेला. मग ती हळूच लाजून खाली मान घालत शांतपणे म्हणाली, सचिन चांगली सुधारणा होत आहे. सर तुमची खूप आभारी आहे. त्याला शिकवून मोठं करायचं आहे. मी हसत म्हणालो, तुमचा सचिन खूप हुशार आहे. मुलांमध्ये सर्वात पुढे जाईल. इतकं ऐकून तिच्या ओठावर हलकंसं समाधानाचं हसू उमटलं. तिने सचिनच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि पाठमोरी होऊन निघून गेली. तिच्या जाण्यानंतर मी पुन्हा मुलांना शिकवण्यात गुंतलो. अजून 1-2 दिवस गेले आणि सचिन पुन्हा एकटाच येऊ लागला. मला तिचं, सचिनच्या आईचं दिसणं बंद झालं. मी सचिनला विचारलं, अरे तू एकटाच येतोस, तुझी आई काय येत नाही तुला सोडायला किंवा न्यायला? तेव्हा सचिन म्हणाला, आई आजारी आहे सर, काम ही भरपूर असतं. तिला 2 दिवस झालं ताप येतो आहे. मी विचारलं, अरे मग दवाखान्यात गेली का? तो शांतपणे म्हणाला, नाही, पैसे नाहीत सर, पण म्हणते जाईन लवकर. हे ऐकून माझं मन जड झालं. त्या दिवशी इतर मुलं लवकर निघून गेली, पण सचिनचा अभ्यास राहिला असल्याने तो शेवटचा राहिला होता. माझ्या मनात त्याच्या आईबद्दल काळजी वाटू लागली. कारण जी स्त्री रोज माझ्या दाराशी धडपडत दिसायची, तिच्या चेहऱ्यावरचं दुःख, तिचं साधं रूप, तिचा संघर्ष आज अचानक तिचं दिसेनाशी झाली होती. मी सचिनला म्हणालो, चल आज मी तुला घरी सोडतो. मला तुझं घर पण पाहायचं आहे. आईला कसं वाटतं ते पाहूया. सचिन पुढे, मी मागे. तो छोटासा मुलगा पळत पळत पुढे जात होता आणि मी त्याच्या मागे शांतपणे चालत होतो. काही पावलावर एक छोटी कौलारी झोपडी दिसली. सचिननं बोट दाखवत म्हटलं, सर हे आमचं घर. तो आत जात म्हणाला, तुम्ही थांबा सर, मी आईला सांगतो. मी परत फिरण्यासाठी पाऊल टाकणार इतक्यात मागून मंद आवाज आला, सर थांबा. मी वळून पाहिलं तर सचिनची आई दाराशी उभी होती. हातानं पदर सांभाळत मला हाक मारत होती. मग मला नाईलाजानं तिच्या घरी जावं लागतं. घरात प्रवेश करताच तिचा चेहरा माझ्या नजरेत भरला. तो अत्यंत फिकट दिसत होता. जणू तापानं अंग थरथरत होतं. तिचे हातपाय थोडे थरथरले होते, तरी सुद्धा ती माझ्या सन्मानासाठी उठून उभी राहिली आणि म्हणाली, सचिन म्हणाला तुम्ही त्याला सोडायला आले होते आणि परत जात होता म्हणून मी उठून हाक मारली. पहिल्यांदाच आमच्या घरी आलात. मला तिच्या या आदराने मनात एक ओढ जाणवली. ती थकलेल्या हातांनी स्वयंपाकघराकडे गेली आणि गरमागरम चहा बनवू लागली. ताप असूनही ती माझ्यासाठी उभी होऊन चहा करत होती. हा तिचा आदर, तिची नम्रता मला भारावून टाकत होती. काही वेळात ती एक कप चहा घेऊन माझ्याजवळ आली. तिचा हातातला कप खूप हलत होता. ती किती अशक्त झाली आहे हे स्पष्ट दिसत होतं. तिने कप पुढे केला आणि त्या क्षणी तिचा थरथरणारा हात माझ्या हाताला लागला. पण यावेळी तिचा हातांचा स्पर्श अंगात शहारा आणणारा नव्हता.
उलट गरम लोखंडासारखा भाजणारा वाटला, कारण तिच्या हातातून तापाची जळजळ जाणवत होती. मी एकवार तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, अहो, तुम्हाला तर खूप ताप आला आहे. ती थकलेल्या आवाजात म्हणाली, हो सर, कालपासून ताप आहे. मी विचारलं, दवाखान्यात गेलात का? माझ्या हातात चहाचा कप अजूनही तसाच होता आणि तिच्या दुर्बलतेकडे पाहून त्या गरम कपाची उष्णता ही थंड वाटत होती. ती हळू आवाजात म्हणाली, नाही सर, जाईन 2-4 दिवसात. सचिन सांगतो पैसे नाही आहेत. पण हे ऐकून माझं मन फारच व्यथित झालं. मी खिशातून तिने दिलेले 500 रुपये काढले आणि तिच्या हातावर ठेवले. ती दचकली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. मी शांतपणे म्हणालो, काळजी करू नका. मला माहिती नव्हतं तुमची परिस्थिती एवढी कठीण आहे, नाहीतर सचिनला मी फुकट शिकवला असतो. मी चहा कसा प्यायला हे मला जाणवलंच नाही. गावात एक छोटंसं खाजगी दवाखाना होता. मी ठामपणे म्हणालो, चला आपण आता दवाखान्यात जाऊया. ती नकार देत म्हणाली, नको सर, थांबते 2 दिवस. पण मी कठोरपणे म्हणालो, तुम्हीच विचार करा, तुम्हाला काही झालं तर सचिनचे काय होणार? हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती पाठमोरी होऊन घरात गेली. काही क्षणात केस आवरून साडी बदलून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर आईची जबाबदारी आणि मुलासाठीची झुंज दिसत होती. मी, सचिन आणि ती असंग तिघेही मिळून दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, इंजेक्शन दिलं, काही गोळ्या औषधी लिहून दिली. मिस मेडिकलमध्ये जाऊन औषध घेऊन आलो. हे सगळं करत असताना ती शांतपणे माझ्याकडे पाहत होती. जणू तिच्या नजरेत काहीतरी बदल होत होता. एक विश्वास, एक आधार आणि काही अव्यक्त भावना. आम्ही परत घरी आलो. मी तिला घरी सोडलं आणि सचिनला आईची नीट काळजी घ्यायला सांगितली. नंतर मी माझ्या रूमवर आलो. स्वतःचं जेवण बनवलं आणि शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण झोप मात्र लागत नव्हती. डोळे मिटले की तिचा तापानं फिकट झालेला चेहरा डोळ्यासमोर यायचा. त्या चेहऱ्यावरचं हरवलेलं असू, तिची थकलेली नजर आणि विधवापणाची जड सावली. मुलासाठी जगणारी ती स्त्री मनात खोलवर घर करून बसली होती. कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी लवकर उठलो, थोडं चालून व्यायाम करून आलो, आंघोळ केली, नाश्ता केला आणि तिच्यासोबत तिची तब्येत बघायला पुन्हा घरी गेलो. मी तिच्या दारात उभा राहिलो होतो. अंगणात भांड्यांच्या आवाजात ती गुंतलेली होती. माझी सावली पडताच ती वर पाहिली आणि तिच्या ओठावर हलका थकलेला हास्य उमटला. या सर, ती म्हणाली. आवाजात एक उबदारपणा आत गेलो तेव्हा लक्षात आलं, कालच्या तापमानातून ती बाहेर आली होती. चेहऱ्यावर एक ताजेपणा होता, जो कदाचित औषधांपेक्षा मनाच्या शांततेतून आला असावा. आता कसं वाटतंय? मी विचारलं. भ्रम्य वाटणं, ती म्हणाली. नजर थोडीशी लाजून खाली करत, म्हणूनच तर आलो होतो. काळजी होती. माझ्या शब्दांवर ती एक क्षण थांबली. नजरा भेटल्या. त्या क्षणात काहीतरी बोलण्यासारखं झालं. ती घाईघाईने आत गेली, चटई टाकली, चहाची तयारी करू लागली. मी चहा घेतोय तोच तिने हलक्या पण भरलेल्या आवाजात म्हटलं, आत्ताच आलात, नाश्ता करून जाना. तो आग्रह कोण्या जुन्या आपलेपणातून येत होता. नको, मी केलंय असं म्हणालो. तरी तिने पोहे माझ्यासमोर ठेवलेच. तिच्या हाताचा स्पर्श जेवणापेक्षाही उबदार वाटला. जेवतोय तोच? विचारलं. तुम्ही इथे दोघेच, इतर कोणी नाही? प्रश्नानंतरची शांती जड झाली. सचिनने हळूच उत्तर दिलं, माझे बाबा देवाघरी गेले. तो शब्द ऐकण्याआधीच मला त्याचा अर्थ कळाला होता. सोनालीने डोळे मिटले आणि तिच्या मनातला इतिहास शब्द रूपाने बाहेर पडला. ती म्हणाली, आवाजात एक दृढता, माझे नवरा ते खूप चांगले होते. जगाने दिलेले सर्व त्रास सहन केलेले, पण आमच्या संसारात फक्त गोडवा होता. सचिन आल्यानंतर तर जणू सगळं सावरलं होतं. पण तिचा आवाज खचखचला. एक दिवस अचानक तेच निघून गेले. सचिन सोबत उरलेलं आयुष्य हाच आता आमचा आधार आहे. तिच्या प्रत्येक शब्दाने माझ्या मनाच्या दारात ठोके दिले. तुमचं दुःख खूप मोठं आहे, मी हळूच म्हणालो. ती हसली. एक कष्टाचं पण सत्य स्वीकारलेलं असणं दुःख आयुष्यभर सोबत असतं सर, पण तेच एकदा तुमच्या अंगुठणीला येतं तेव्हा ते बळही देतं. तिने माझ्याकडे पाहिलं. आता तिच्या नजरेत एक जिज्ञासा होती. तुमच्या घरी कोण? माझ्या श्वासात अडखळणं आलं. माझी कहाणी ही तशीच आहे. माझ्या पत्नी, ती एका आजाराने गेली. तेव्हापासून आई बाबा दूर, मी इथे एकटा. जेवण, अभ्यास, झोप हाच आता क्रम. तिच्या चेहऱ्यावरील सहानुभूती कोरड्या शब्दांपेक्षा जास्त बोलू शकत होती. त्या क्षणी एकटेपणे दोन वेगळ्या जखमा एकमेकांसमोर उघडी पडलेल्या होत्या. हवेत एक अदृश्य दुवा तयार झाला होता, जो फक्त दुहकाच्या भाषेतच बोलू शकत होता.
बराच वेळ आम्ही दोघंही बोलत राहिलो आणि सचिन बाजूला शांतपणे ऐकत होता. जणू त्यालाही हे जाणवत होतं की दोन एकट्या माणसाचं मन हळूहळू एकमेकांकडे झुकत आहे. काही वेळाने मी उठून म्हणालो, चालतो आता आता निघतो. सचिनची काळजी घ्या आणि स्वतःची. ती माझ्याकडे पाहत उभी राहिली. तिच्या नजरेत काहीतरी अनामिक होतं. जणू तिने एक क्षण माझ्यात कुठल्या तरी ओळखीचे भाव पाहिले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी एकटाच घरी होतो. काही क्षणात केस आवरून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यावरचं ओलट पुसलेलं होतं, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्वाभाविक विमान टिकून होता. मी सचिनकडे पाहिलं. तो आईकडे काळजीने बघत होता आणि त्या क्षणी मला जाणवलं की या दोघांना सध्या कुणाची तरी खूप गरज आहे. मी तिच्याकडे पाहून थोड्या मावळा आवाजात म्हणालो, अहो चला ना दवाखान्यात, आत्ताच जाऊया, नाहीतर तुमचा ताप अजून वाढेल. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. जणू तिच्या मनात भीती, संकोच आणि विश्वास तिघांचा विचित्र संघर्ष चालू होता. अखेर तिने हलकासं मान हलवत होकार दिला. मी सचिनचा हात धरला आणि म्हणालो, चल बाळा, आपण आईला घेऊन डॉक्टरकडे जाऊ. आपले तिघेही त्या छोट्या वाटेने गावाकडे जाऊ लागलो. तिचे पावले खूप मंद होती. मी थोडा पुढे जाऊन तिला आधार द्यावा म्हणून हात पुढे केला, पण तिने थोड्याशा संकोचाने तो हात न धरता पदर सांभाळत चालायला सुरुवात केली. तरीही तिच्या चालण्यातली झोक आणि अशक्तपणा माझ्या नजरेतून सुटत नव्हता. काही वेळात आम्ही दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टरांनी तपासलं. त्यांनी सांगितलं की तिला तीव्र अशक्तपणा आणि व्हायरल ताप आहे. 2-3 दिवस पूर्ण बेड रेस्ट आणि औषधं आवश्यक आहेत. मी औषधं घेतली, बिल भरलं आणि सचिनच्या आईकडे वळून तिला म्हणालो, आता तुम्ही एकदम विश्रांती घ्या. काही दिवस तुम्ही काहीही काम करायचं नाही. तिने काही बोलणार इतक्यात सचिन माझ्या जवळ येऊन माझा हात धरला. त्याच्या लहानशा हाताच्या स्पर्शात एक अव्यक्त विनंती होती. सर, माझ्या आईला काही होणार नाही ना? इतकंच त्याने विचारलं, पण त्या प्रश्नात त्याचा पूर्ण संसार थरथरत होता. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसत म्हणालो, बिलकुल नाही होणार. आई 2 दिवसात ठीक उभारी होईल. घरी परतताना ती हळूहळू चालत होती. रस्त्यात एकदा तिचा तोल गेला. मी तत्क्षणी हात पुढे केला. यावेळी तिने संकोच न करता माझ्या हाताचा आधार घेतला. तिचा हात माझ्या हातात आला, पण तो पहिल्यासारखा रोमांचक नव्हता. तर आज मात्र तो हात मदतीची आस लावून धरत होता. मी तिला घरापर्यंत पोहोचवलं. ती घरात गेल्यावर मी दाराशी थांबलो आणि म्हणालो, औषधं वेळेवर घ्या. काही गरज पडली तर नक्की कळवा, मी निघतो. आता ती थकलेल्या आवाजात म्हणाली, सर, उपकार, तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. पण त्या उपकार या शब्दात मला काहीतरी अनोखा दुरावा जाणवला. जणू ती मला अंतरावर ठेवू पाहत होती. मी शांतपणे हसलो आणि म्हणालो, उपकार नाही, अहो माणुसकी आहे. दुसऱ्या दिवशी सचिन माझ्याकडे आला, पण आज त्याच्या चेहऱ्यावर चिंता साफ दिसत होती. अभ्यासात त्याचं मन नव्हतं. मध्येच तो विचारायचा, आईला बरं होईल ना सर? मी त्याला धीर देत होतो. क्लास संपला. मी त्याला घरी सोडायला गेलो. दार उघडं होतं. ती अंथरुणावर पडलेली होती. केस विस्कटलेले, चेहरा पांढरा पडलेला, डोळे अर्धवट मिटलेले. मला पाहताच तिने बसण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबवलं आणि म्हणालो, नाही, तुम्ही निजूनच राहा, कशाला उठता? मी तिच्या जवळ खुर्चीत बसलो. औषधांचा डबा हातात घेतला आणि वेळेप्रमाणे औषध देऊ लागलो. तिचे हात इतके थरथरत होते की पाण्याचा ग्लासही तिने नीट पकडला नाही. मी पुढे होऊन तिच्या हाताला आधार देत पाणी धरून दिलं. तिने एक क्षण डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत कृतज्ञता होती, पण त्यात आणखी काही होतं, काही असं जे शब्दात सांगता येत नाही. ती नजरेतून बोलू लागली. जणू म्हणत होती की पहिल्यांदाच कोणीतरी माझ्यासाठी इथं उभा आहे. तिच्या त्या नजरेतने माझ्या मनात काहीतरी हल्लं होतं, काहीतरी खोल. मी तिच्याकडे पाहून शांतपणे विचारलं, आणखी काही हवं आहे का? ती हलक्या आवाजात म्हणाली, हो, पण लगेच थांबली आणि पाठमोरी वळली. मी म्हणालो, काय? सांगा ना. ती काही क्षण शांत होती. मग हळू आवाजात म्हणाली, सर, थोडा वेळ, एवढंच की एका माणसाचा आवाज घरात ऐकू यावा. खूप शांतता असते घरी. कधी कधी भीतीही वाटते. तिचा आवाज तुटत होता. मी काहीच बोलू शकलो नाही. त्या वाक्यात तिचं एकटेपण, तिची झुंज, तिची भीती आणि तिची गरज सगळं होतं. आणि त्या क्षणी मला समजलं की आता या कथेचा प्रवास बदलायला लागला आहे. घरात प्रवेश करताच तिचा चेहरा माझ्या नजरेत भरला. तो अत्यंत फिकट दिसत होता. डोळ्याखालील काळी वर्तुळे, शरीरावरचा थकवा आणि तापाची जडता स्पष्टता जाणवत होती. तरीही माझ्यासमोर उभं राहिल्यावर तिने जबरदस्ती एक हलकंसं हसू आणलं आणि म्हणाली, सर, आत या ना. मला कळालं तुम्ही याल अशी मी वाट पाहत होते. मी म्हणालो,
तुम्ही आजारी आहात ना, डॉक्टरकडे गेलात का? ती क्षणभर शांत राहिली, नंतर म्हणाली, सर पैसे नव्हते म्हणून नाही गेले, पण काही नाही, मी बरं होईल. म्हणते तुम्ही बसा ना. ती मला बसायलाच म्हणाली, पण मीच तिला बसायला सांगितलं, कारण तिच्या उभं राहण्यातही थरथर जाणवत होती. ती बसली, मी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. घर अगदी साधं होतं. 2 चटाया, एक छोटा स्टोव, कोपऱ्यात भात शिजत होता आणि तोंडाची गोड सुवास येत होता. पण त्या साधेपणात एक प्रचंड तुटलेपण जाणवत होतं. सचिन माझ्याजवळ बसला. मी त्याचा हात थोपटत म्हणालो, आईचं औषध घेतलंस का? सचिन म्हणाला, नाही सर. ती म्हणाली, अजून थोडं बरं वाटतंय म्हणून घेणार नाही. मी त्याच्या आईकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणालो, तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर सचिनचं काय? तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं होतं. कृतज्ञता की भीती ते मला समजेना. ती म्हणाली, सर परिस्थिती खूप कठीण आहे. लोकांचं काम धुणं भांडी करून पोट चालतंय. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करते, पण तरीही कधी काही पैशांची चणचण होते. आजारी पडायलाच परवडत नाही सर. म्हणून तिचं बोलणं अर्धवट थांबलं. मी लगेच उठलो आणि म्हणालो, चालूया डॉक्टरकडे. तिने लगेच मान हलवली. नाही सर, नको, तुम्हाला त्रास होईल. मी म्हणालो, तुम्ही माझ्या विद्यार्थ्याची आई आहात, तुमचा त्रास मला पावत नाही. इतकं बोलून मी सचिनचा हात धरला आणि म्हणालो, ये आपण आईचं औषध आणू. तिच्या डोळ्यात क्षणभर पाणी दाटलं, पण तिने चेहऱ्यावर सावरत पदराने ते पुसलं आणि हळूच माझ्या मागून निघाली. गावातला छोटा दवाखाना जवळच होता. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की तिला तीव्र ताप आहे, शरीर थकून गेलंय, काही दिवस पूर्ण विश्रांतीची गरजेची आहे. औषध देत त्यांनी सांगितलं, योग्य वेळी घ्या आणि कामाला काही दिवस जाऊ नका. बाहेर आलो तसं ती म्हणाली, सर औषधाचे पैसे मी देईन, तुम्ही दिलेले परत करते. मी हलकं करत म्हणालो, नंतर द्या, आता घेण्यासाठी काळजी करू नका. ती काही बोलणार इतक्यात सचिन माझा हात आणखी घट्ट धरला. जणू अनोळखी जगात त्याला माझ्यात सुरक्षितता दिसत होती. आम्ही तिला घरी सोडून आलो. तिने उंबरठ्याशी उभी राहून मला म्हणालं, सर तुमचं उपकार आयुष्यभर विसरणार नाही. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, उपकार नाहीत, ही माझी जबाबदारी आहे. आता पुढे दररोज मीच तुम्हाला औषध देतो. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचं इतकं खोल भाव उमटलं की माझं हृदय हललं. त्या दिवशी रात्री मी घरी आलो, पण मन सचिनच्या आईजवळच अडकलं होतं. एक अनामिक ओढ, काहीतरी थांबवणं अशक्य होतं. जणू तिचं दुःख माझ्या आत कुठेतरी हलायला लागलं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी औषध घेऊन तिच्या घरी गेलो. सचिन बाहेर खेळत होता. त्याने मला पाहताच धावत येऊन मिठी मारली. मला ते बघून उबदार वाटलं. मी म्हणालो, आई कशी आहे? तो म्हणाला, बरी आहे सर. मी आत गेलो. ती चटईवर बसलेली होती. ती मला पाहून थोडी घाबरलीच, पण लगेच म्हणाली, सर बसा ना, तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. मी म्हणालो, नको, तुम्ही बस, फक्त औषध घ्या. ती औषध घेत असताना तिचा हातात पुन्हा माझ्या हाताला स्पर्श झाला आणि माझ्या अंगावर थंड वारा जाईल असा शहारा उठला. त्या स्पर्शात आजाराची कमजोरी होती, पण एक हळवी स्त्रीत्वाची उभई होती. ती म्हणाली, सर एक गोष्ट सांगू? मी मान हलवली. ती थोडा वेळ शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, माझ्या लग्नाला 5 वर्षही झाली नव्हती. माझा नवरा रोज दारू प्यायचा, मारहाण करायचा. एक दिवस गावी मारामारीत त्याचा जीव गेला. त्यानंतर मी काम करून सचिनला वाढवत आहे. लोकांनी खूप त्रास दिला सर. एका विधवेवर गावात किती बातम्या काढतात तुमचं माहीत आहे ना? मी तिचं बोलणं शांतपणे ऐकत राहिलो. तिच्या आवाजात दुःख होतं, पण एक वेगळीच ताकदही होती. त्या क्षणी मला जाणवलं की ही स्त्री फक्त सुंदर नाही, तर खूप खोलवर मजबूत आहे. आणि तेच माझ्या मनाला अधिक भिडत होतं. दिवस जात गेले आणि तिची प्रकृती सुधारत होती, पण त्याचबरोबर माझं तिच्याकडे ओढ अधिकच वाढत होती. तिच्या प्रत्येक शब्दात साधेपणा, तिच्या प्रत्येक नजरेत सच्चेपणा आणि तिच्या प्रत्येक हसण्यात न सांगता येणारी कळकळ होती. सचिन माझ्याशी अगदी सहज झाला होता. तो मला सर कमी, काका जास्त म्हणू लागला. एका संध्याकाळी तिच्या घरात बसून मी सचिनला शिकवत होतो आणि ती भाजी चिरत बसली होती. घरभर मंद प्रकाश होता. वातावरण शांत आणि त्या शांततेत तिच्या बांगड्यांचा हलकासा आवाज खूप काही सांगत होता. सचिन अभ्यासात गुंतला होता आणि मी पुस्तकात, पण कधीकधी नकळत माझी नजर तिच्याकडे जात होती. तीही 2-3 वेळा माझ्याकडे पाहून नजर खाली करत होती आणि तेच माझ्या हृदयाचे ठोके आणखी वाढवत होते. पण त्या शांत रात्रीत अचानक बाहेरून आवाज आला. कोणीतरी मोठ्या आवाजात म्हणाला, ए सुहासराव, आत आहात ना? थोडं बाहेर या. गावात ही चर्चा पसरली आहे, काहीतरी बोलायचं आहे. तिच्या चेहऱ्यावरची भीती क्षणात वाढली. माझ्या मनात एक सस्पेन्सची घंटा वाजली.
बाहेरचा आवाज जसाच्या तसा पुन्हा घुमला. ए सुहासराव, बाहेर या म्हणतोय. माझं नाव इतक्या ओळखीने आणि रागाने कोण घेतंय असा प्रश्न डोक्यात आला. तिचा चेहरा पांढरा पडला. तिच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहून जणू एकच विनंती केली होती, कृपया बाहेर जाऊ नका. मी सचिनला मागे करत दरवाजाकडे गेलो आणि दार उघडलं तर बाहेर 3-4 गावकरी उभे. त्यांच्यात मोहन होता, गावातला सतत बातम्या घालायचा माणूस. त्याने माझ्याकडे पाहून ओठावर विचित्र स्मित आणलं आणि म्हणाला, काय रे सुहासराव, या विधवेच्या घरी रोज रोज गावात सगळं बोललं जातंय बरं. माझ्या डोळ्यात एकदम राग पेटला. मी म्हणालो, मी इथे तिच्या उपचारासाठी आणि मुलाच्या अभ्यासासाठी येतोय, बस तेवढंच. आणि गावात कोण काय बोलतंय हे मला काही फरक पडत नाही. मोहनने माझ्या जवळ येत उपरोधाने विचारलं की खरंच की अजून काही. तिच्या कानापर्यंत त्याचं बोलणं पोहोचलं असावं, कारण आतून भांडी घासण्याचा खाण्याचा थरथरता आवाज आला. जणू तिचे हात कापत होते. आता थेट राग सहन झाला नाही. मी त्याच्याकडे एक पाऊल पुढे जात म्हणालो, सावध राहा, ती एकटी आहे म्हणून काहीही बोलायला तुम्हाला अधिकार नाही. असं बोलताच मोहन आणि त्याच्या माणसांनी माझ्याकडे पाहून विचित्र नजरेने हसत म्हणाले, बरं बरं, आम्ही जातो, पण गावात आग लागल्यावर धूर तर उठणारच. ते निघून गेले, पण त्यांच्या वृत्तीने एक गोष्ट स्पष्ट केली. गावात अफवा उठली आहे. तिच्या घरात मी परत आलो तशी ती रडू आवरत अंथरुणाच्या कडेला बसलेली होती. तिचे हात घट्ट पकडलेले, डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर भय. तिने डोकं वर केलं आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या त्या नजरेत हजारो प्रश्न, हजारो वेदना आणि एक असहाय्यपणा होतं. ती थरथरत आवाजात म्हणाली, सर, मी नाही पाहू शकत हे सगळं. माझ्यामुळे तुम्हाला बदनाम होणार नाही ना? तुम्ही बंद करा इथे येणं. सर, गावचे लोक कसे असतात तुम्हाला माहिती आहे. तिचे शब्द ऐकून मला उभं राहणंच कठीण झालं. तिच्या डोळ्यातून येणारं पाणी मला सहनच होत नव्हतं. मी तिच्याजवळ बसलो आणि मऊ आवाजात म्हणालो, बघा, एक गोष्ट सांगेन. तुम्ही मला थांबायला सांगू शकता, पण मी थांबणार नाही. कारण मी इथे उपकार म्हणून येत नाही. मी येतो कारण मला तुमची काळजी वाटते, खूप वाटते. ती माझ्याकडे पाहतच राहिली, जणू ती गोष्ट तिने अपेक्षेपेक्षा खोल ऐकली होती. काही क्षण शांतता होती, पण त्या शांततेत माझ्या आणि तिच्या श्वासाची स्पंदनं एकमेकांना भिडत होती. तिचे डोळे थोडे ओले होते, पण त्यात एक अनोळखी उबई दडली होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, सर, तुमच्यामुळे मला पहिल्यांदा वाटतंय की मी एकटी नाही. अचानक विजेचा मंद प्रकाश घरात पडला. खोलीत अंधार आणि प्रकाश यांचं नाजूक मिश्रण तयार झालं आणि त्या क्षणी तिचा चेहरा इतका कोवळा आणि तरल दिसत होता की नकळत माझा श्वास अडकला. ती माझ्यासमोर बसलेली आणि आमच्यामधली ती शांतता काहीतरी खोल सांगत होती. मी तिचा थरथरणारा हात हलकेच धरला. तिच्या हातांचा स्पर्श थंड होता, पण त्या स्पर्शात एक विचित्र चुंबकीय ओढ होती. तिने हात मागे घेतला नाही. तिचे डोळे माझ्या डोळ्यात अडकले होते आणि त्या नजरेत हजारो अनकथित भावना, गूढ आकर्षण आणि एक खोल विश्रांती दडलेली होती. ती हळू आवाजात म्हणाली, सर, तुम्ही इतके जवळ असताना तेव्हा मला भीती पण वाटते. आणि मी तिच्याजवळ थोडा सरकलो आणि विचारलं, आणि तिचे डोळे मिटले. गालावर हलकासा लालसरपणा उमटला आणि ती पुटपुटली, माझं मन शांत होतं. खूप दिवसांनी शांततेने ते शब्द म्हणताना तिचे डोळे पुन्हा उघडले आणि त्या डोळ्यांत झळकणारी ओळख. ती काहीतरी मोठं सांगत होती, पण अचानकच बाहेर कोणीतरी पायऱ्या चढताना ऐकू आलं. आवाज भारी होता. एखाद्या जड माणसाचा पाय घरासमोर थांबला. दरवाजाच्या फटीतून माणसाचा सावली दिसली. ती सावली ओळखीची नव्हती, पण त्यात काहीतरी धोकादायक होतं. मी तिला हलकेच बाजूला करून उठलो. ती माझ्या हातात हात घालून थरथरत पुटपुटली, सर, हा आवाज मी आधीही ऐकलाय. कोणाचा आवाज? त्या सावलीचे पाय जरा पुढे आले. दाराच्या मागे कोणीतरी जोरात म्हणाला, दार उघडा. सुहासराव, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुमच्या आणि तिच्या दोघांच्या बाबतीत काही महत्त्वाचं आहे. तिचा हात माझ्या हातात आणखी घट्ट झाला. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हते, तर एक गूढ रहस्यही जाणवत होतं. हा कोण होता? त्याला आमच्याबद्दल काय माहिती होतं? आणि सर्वात मोठा प्रश्न, तिच्या भूतकाळातलं कोणतं रहस्य आता उघड होणार होतं? दाराबाहेर उभा असलेला माणूस जसजसा पुन्हा दारावर हात आपटू लागला, तसतशी तिची बोटे माझ्या हातात आणखी घट्ट झाली. तिच्या हाताचा तो थरथरता कंप माझ्या त्वचेत उतरून
माझ्या हृदयापर्यंत पोचत होता. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे घाबरलेले, पण त्यात एक भीतीपेक्षा जास्त काहीतरी होतं. जणू तिने हा आवाज खूप पूर्वी ऐकला होता आणि तो आज परत तिच्या आयुष्यात येऊन उभा राहिला होता. घरातलं वातावरण इतकं तणावपूर्ण झालं की फक्त आमचे श्वास ऐकू येत होते. बाहेरून पुन्हा आवाज आला, सुहासराव, दार उघडा, वेळ कमी आहे आणि मी कोण आहे ते तुम्हाला कळलं तर धक्का बसू शकेल. मी दाराकडे पाऊल टाकलं आणि सावधपणे ते उघडलं. समोर एक उंच जाड बांध्यांचा माणूस उभा होता. डोळे, लाल चेहरा रापलेला, पण त्या चेहऱ्यात एक विचित्र ओळखीचं प्रतिबिंब होतं. मागून मंद दिव्याचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. त्याच्या डोळ्यांनी आत थेट तिच्याकडे पाहिलं आणि त्याचा आवाज थरथरत बाहेर पडला. मी तिला म्हणालो होतो की मी परत येईन. जिथे ती बसलेली होती तिथेच थिजून गेली. तिच्या चेहऱ्यावरचं रक्त पाण्यात विरघळल्यासारखं गायब झालं. मी तिच्याकडे पाहिलं. ती माझ्या मागे लपली आणि फक्त कुजबुजली. सर, सर, हा. मी काळजीने तिला विचारलं, कोण आहे हा? तिचे ओठ थरथरले, पण शब्द बाहेर येईना. तो माणूस पुढे येत म्हणाला, मी सांगतो कोण आहे मी. मी अनिकेत, तिचा नवरा. सर्व काही जणू एका क्षणातच थांबलं. खोलीतील हवेचा प्रवाहही थबकला. माझे श्वास मंद झाले. तिचा हात माझ्या हातात गोठून गेला आणि तिच्या डोळ्यात पाणी भरू लागलं, पण त्यात भीतीपेक्षा जास्त एक अविश्वसनीय वेदना होती. अनिकेत, तिचा नवरा? पण तिने सांगितलं होतं की तो मरून गेला होता. मग हा माणूस इथे कसा, कशासाठी? आणि तिची भीती खरी होती म्हणजे तो खरंच. अचानक अनिकेतचा आवाज पुन्हा घुमला, मारून गेलो नव्हतो मी, मला मारायला सोडलं होतं कुणीतरी. आणि जेव्हा मी जिवंत परतलो तेव्हा पाहिलं की माझी बायको इथं दुसऱ्याबरोबर आनंदात आहे. माझ्या अंगावरची रागाची एक लाट आली. मी तिच्या समोर उभा राहून म्हणालो, थांबा, तुमचं बोलणं चुकीचं आहे. ती एकटी होती, आजारी होती, संघर्ष करत होती आणि मी तिला मदत केली. इतकंच. अनिकेतने माझ्याकडे रोखून पाहिलं. त्याच्या नजरेत द्वेष, संशय आणि एक विचित्र तडफड होती. तो गुरकावला, मदत की सहवास? गावात काय चर्चा सुरू आहे माहीत आहे ना? अचानक मला मागून तिचा आवाज ऐकू आला. तो आवाज कापरा होता, पण त्यातली वेदना तीव्र होती. अनिकेत, तू परत कसा आलास? कुठे होतास 4 वर्ष? काय झालं होतं? अनिकेतने तिच्याकडे एकटक पाहू लागला. त्या नजरेत रागही होता आणि एक न संपणारं द्वेष मिश्रित प्रेमही. तो म्हणाला, गावातल्या एका रात्री कोणीतरी माझ्या डोक्यावर वार केलं. मी मरतोय असं वाटलं. लोकांनी तसंच समजलं. मी कसंबसं वाचलो, पण जखमा, स्मृती, सर्व काही गोंधळलं होतं. काही महिने दुसऱ्या गावात पडलो होतो. ओळख कळत नव्हती. हळूहळू आठवण परत आली आणि मी परत आलो. पण जे पाहिलं ते, तो वाक्य थांबवत माझ्याकडे पाहिलं आणि ओठांवर एक वक्र हास्य आणत म्हणाला, बायको एकटी आणि सर रोज तिच्या घरी, किती छान. मी रागाने त्याच्याकडे सरसावलो, पण तिने माझा हात धरला. तिचं चेहऱ्यावरचं दुःख कोणत्याही शब्दापेक्षा तीक्ष्ण होतं. ती अनिकेतकडे पाहत पुटपुटली, मला मरू देण्याचा प्रयत्न कुणी केला हे तुला खरंच माहिती नाही. अनिकेत दचकला, जणू तोही हादरला. मला दोघांकडे पाहून एक गोष्ट जाणवली. यांच्या भूतकाळात एक असं अंधारमय गूढ होतं जे अजूनही उघडलं नव्हतं. अनिकेत रागाने म्हणाला, त्या रात्रीचं सत्य मला आज कळणारच आहे, पण आधी तू सरांपासून दूर राहशील. ती माझ्या मागे लपली. तिच्या हाताचा हलकासा दाब माझ्या पाठीवर जाणवला. त्या स्पर्शात भीती होती, पण त्यात माझ्यावरचा विश्वासही होता. मी तिच्यासमोर उभा राहिलो. अनिकेतचा श्वास धडधडत होता. कमरेला बांधलेली त्याची भारी चाकूची मूठ दिसत होती. वातावरणात एक उत्कट ताण पसरला होता आणि त्यातल्या त्यात तिचे डोळे माझ्याकडे पाहून जणू एकच गोष्ट सांगत होते, सुहासराव, मला सोडू नका. तिच्या नजरेतलं ते अबोल प्रेम, ते माझ्या हृदयात सरळ उतरलं. बाहेर वारा जोरात वाहू लागला. जुन्या घराच्या खिडक्या हलू लागल्या. मंद दिवा सावल्या पाडत होता. अनिकेत दार बंद करून आत आला. अंधार वाढला. अनेक रहस्य दाटली आणि त्या क्षणी एक वीज चमकली. तिच्या चेहऱ्यावरचा तो प्रकाश, तिचे ओलसर डोळे आणि माझ्याकडे रोखलेली ती एकच भीती भरलेली ओढ. पण त्या विजेच्या उजेडात मला एक गोष्ट दिसली, जी धक्का देणारी होती. अनिकेतच्या मानेवर एक जखमेचा पुरावा, आणि ती जखम, तीच जखम जी गावातल्या एका जुन्या गुन्ह्यात संशयित व्यक्तीच्या वर्णनात सांगितली होती. म्हणजे अनिकेत फक्त परत आलेला नवरा नव्हता. कदाचित तो तिच्या भूतकाळातील दुसऱ्या काळोख्या गुढाचा भाग होता. तिचं सत्य काय होतं, त्याचं सत्य काय, आणि माझं त्याच्यासोबतचं नातं आता कुठे जाणार होतं?
दाराबाहेर उभा असलेला माणूस जणू माझं नाव गुरगुरत म्हणत होता. सुहासराव, दार उघडा. त्याचा आवाज थंड पण थरकाप आणणारा. मी तिचा हात अलगद सोडून दाराकडे गेलो, पण ती माझ्या मागेच उभी राहिली. तिचे श्वास भीतीने वेगाने चालले होते. मी दार उघडलं आणि समोर जो उभा होता त्याला पाहताच माझं हृदय अक्षरशः दडपून बसलं. तो एक उंच, काळा, वृक्ष चेहऱ्याचा माणूस, दाढी जवळजवळ विस्कटलेली, डोळ्यात विचित्र चमक आणि उजव्या गालावर एक जुनं खोल जखमेचं ओरण. त्याने माझ्याकडे न पाहता सरळ तिच्याकडे पाहिलं. त्याची नजर एवढी घुसखोर होती की ती माझ्या मागे लपली. जवळजवळ कुशीत घेऊन तो हलक्या हसत म्हणाला, "बरंच शांत आयुष्य चाललंय दिसतंय तुझं." तिचा थरथरता आवाज हवेतच अडखळला. तो इथे कसा? मी याला ओळखतच नव्हतो, पण ती ओळखत होती आणि तिची भीती आता स्पष्ट दिसत होती. मी थेट त्याच्या आणि तिच्यामध्ये उभा राहिलो आणि विचारलं, "तुम्ही कोण? काय हवंय तुम्हाला?" त्याने माझ्याकडे तुच्छतेने पाहिलं आणि म्हणाला, "तुम्हाला नाही, मला तिच्याशी बोलायचं आहे." तिने माझा हात मागून पकडला आणि जोरात दाबला, जणू सांगत होती, "नको, मला त्याच्याशी बोलायचं नाही." तो पुढे पाऊल टाकत म्हणाला, "तुझ्या आयुष्याबद्दल जे मी सांगायला आलोय ते ऐकलंच पाहिजे तुला." तिच्या डोळ्यातून अश्रू गाळांसारखे वाहू लागले, पण त्यात वेदना कमी आणि अपराधीपणा जास्त होता. मी तिच्याकडे पाहिलं आणि तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. मी आवाज कडक करत म्हणालो, "आधी मला सांगा तुम्ही कोण आणि तिच्यासोबत तुमचं नातं काय?" त्या माणसाने हसत माझ्या चेहऱ्याकडे झुकून उत्तर दिलं, "मी तिच्या भूतकाळातलं ते प्रकरण आहे जे ते अजून कोणालाच सांगितलेलं नाही, तिच्या दिवंगत नवऱ्यालाही नाही." मी एकदम भांबावलो. तिच्या डोळ्यातलं भय आता असह्य झालं होतं. मी तिला विचारलं, "हे खरं आहे का?" तो पुढे बोलू लागला. तिच्या उत्तराची वाट न पाहता तिला वाटलं की तिचं भूतकाळ कुणालाच कळणार नाही. पण सत्य असं नसतं साहेब, सत्य परत येतंच. अचानक ती जोरात ओरडली, "थांबा, तुम्हाला कधीही काहीही सांगण्याचा हक्क नाही." तिच्या त्या किंकाळीत एक वेदना होती, पण त्याहून जास्त एक गूढ रहस्य लपलेलं होतं. तो शांत झाला आणि मंद हसू देत म्हणाला, हक्क नाही, पण पुरावा आहे माझ्याकडे." "पुरावा? कोणता पुरावा?" तो खिशातून एक लहान काळी डायरी बाहेर काढत म्हणाला, ही तिची नाही, पण तिच्या आयुष्याचं वास्तव सांगते." तिच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उतरला होता. मी तिच्याकडे पाहिलं. ती नजर चुकत होती. आता माझ्या मनात संशय, प्रेम, राग, काळजी सगळंच एकाच वेळी उसळून आलं. मी डायरीकडे हात पुढे केला, पण तो माणूस हात मागे करत म्हणाला, "डायरी मी देईन, पण आधी ती तिच्या भूतकाळाचं सत्य मान्य करेल." मी एक पाऊल पुढे गेलो आणि त्याच्या जवळ जाऊन आवाज दाबून म्हणालो, "तुम्ही नाटकं करणं थांबवा आणि मला डायरी द्या." त्याने माझ्या डोळ्यात पाहत एक वाक्य सांगितलं जे माझ्या अंगावर काटा आणणारं होतं, "सुहासराव, तिला तुम्ही जसं पाहता तशी ती आहेच असं नाही." मला आता तिच्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. तो निघून गेला, पण दार बंद होईपर्यंत त्याची नजर माझ्या आणि तिच्या नात्याला विषासारखी टोचत होती. दार बंद होताच ती जमिनीवर बसली. तिचा आवाज कापत म्हणाली, "सर, मी तुम्हाला काही सांगितलं नाही, कारण भीती होती की तुम्हीही मला सोडून जाल." माझ्या छातीत वेदना उसळली. मी तिच्या बाजूला बसलो. तिला धरून विचारलं, "कशाची भीती? कोणतं सत्य? माझ्याकडे बघा, बोला." तिने माझा चेहरा दोन्ही हातांनी पकडला. तिचे डोळे लाल झालेले, पण त्यात एक काळं रहस्य जळत होतं. आणि ती म्हणाली, "सर, माझ्या भूतकाळात एक मृत्यू झालाय आणि लोकांना वाटतं त्या मृत्यूला मीच कारणीभूत आहे." माझा श्वास थिजला. "कोणाचा मृत्यू? कसा?" ती माझ्या खांद्यावर डोकं टेकवत हळू आवाजात म्हणाली, "आणि जी डायरी त्याच्याकडे आहे ना, त्या डायरीमध्ये त्या मृत्यूचं गुपित लिहिलं आहे." बाहेर वारा जोरात सुटला होता. प्रकाश मंद झाला. खोलीत अंधार पसरू लागला आणि तिचा चेहरा आता मला अगदी जवळ असतानाही वाचता येत नव्हता. ती पुढे काय सांगणार होती? ते आमचं नातं, आमचा विश्वास आणि कदाचित माझं आयुष्य बदलणार होतं. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून जे शब्द कुजबुजले ते माझ्या रक्तात गोठतात की काय असं वाटलं. "सर, ज्या मृत्यूबद्दल मी सांगते तो अनिकेतचा नव्हता. अनिकेतच्या आधी माझ्या आयुष्यात कुणीतरी होता. अनिकेतला ही गोष्ट माहीत नव्हती आणि गावातल्या कुणालाच पूर्ण सत्य माहीत नव्हतं." ती कापत होती. मी तिला अलगद जवळ घेत विचारलं, "कोण होता तो?" ती म्हणाली, "रवी, माझं पहिलं प्रेम. आमच्या गावातल्या नदीकाठी तो सापडला मृत आणि लोकांनी मला दोषी ठरवलं, कारण त्या रात्री शेवटचं मला त्याच्यासोबत पाहिलं होतं." मी निशब्द तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवताना तिच्या आतली वेदना जाणवत होती. ती पुढे म्हणाली, "पण मी त्याला मारलं नाही सर. मी त्याला थांबवायला गेले होते. तो नदीच्या काठावर रागात उभा होता
आणि त्याने सांगितलं होतं की माझ्याशिवाय तो जगणार नाही. आणि मग अचानक त्याचा पाय घसरला, पण कोणी विश्वास ठेवलाच नाही. गावातल्या लोकांनी मला संशयित ठरवलं. अनिकेतला वाटलं मी फक्त धक्क्यात आहे म्हणून जास्त विचार केला नाही. पण त्या रात्रीनंतर संपूर्ण गाव माझ्यापासून दूर होत गेलं. आणि मग त्या डायरीत मी विचारलं, पण तिचा आवाज आधीच मोडला होता. त्या डायरीत रवीच्या मृत्यूपूर्वीचे काही दिवस लिहिलेले आहेत. त्याने लिहिलं होतं की त्याचं आयुष्य धोक्यात आहे आणि तो म्हणतो की कोणीतरी त्याच्या मागे लागलं होतं. पण तो नाव लिहायचं टाळत होता. ते बोलताना तिचे अश्रू माझ्या शर्टात मुरत होते. अचानक दारावर जोराचा आवाज झाला. अनिकेत परत आला होता. त्याने आत येताच गुरगुरत विचारलं, सांगितलंस ना सगळं? तिने वर पाहिलं आणि म्हणाली, अनिकेत तू परत कसा काय? तुझ्या गायब होण्यातही काहीतरी गूढ होतं. त्याचा चेहरा विकृत रागाने फणफणला. तो म्हणाला, मी त्या रात्रीच्या सत्याच्या शोधात गेलो होतो आणि मला कळलं की रवीचा मृत्यू अपघात नव्हता. कोणीतरी त्याला नदीकडे ओढत नेत होतं. कोणीतरी जाणीवपूर्वक तोल ढकलला होता. मी एकदम दचकून विचारलं, मग तुम्हाला कोण संशयित वाटतंय? अनिकेत माझ्याकडे येऊन उभा राहिला. त्याचे डोळे लाल झालेले होते आणि तो मंद स्वरात म्हणाला, तुम्ही सुहासराव, तुम्ही राहिलत त्या गावातल्या घरात जिथे या बाईचं आयुष्य घडलं गेलं आणि जिथे रवी शेवटचं दिसला होता. तुम्हाला कसं माहिती की त्याच्या मृत्यूचं सत्य काय होतं? माझ्या हाताची मूठ घट्ट झाली. मी शांत पण कडक आवाजात म्हणालो, मी त्या काळी गावात होतोच नाही हे गावातल्या प्रत्येकाला माहीत आहे. अनिकेत एक क्षण थबकला, पण त्याची नजर माझ्यावरून हटेना. ती अचानक उठून अनिकेतच्या मध्ये उभी राहिली आणि ती ओरडली, थांब अनिकेत, रागात असलास तरी सरांना यात ओढू नकोस. तू हे मानायला तयारच नाहीस की माझ्या भूतकाळातील त्या काळोख्या रात्रीचं सत्य अजूनही कुणालाच माहीत नाही. अनिकेत दात चावून म्हणाला, मग सत्य कोण सांगणार? कोण नेलं रवीला नदीकाठावर? आणि त्या डायरीत तो ज्याची भीती व्यक्त करतोय तो कोण? मी तिच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे विचारलं, मला एकच सांग, रवीच्या मृत्यूपूर्वी तू कोणाला भेटली होतीस? तिच्या चेहऱ्यावर एका सेकंदासाठी सावली फिरली. ती रडत म्हणाली, हो, त्या रात्री मला कुणीतरी बोलावलं होतं, पत्र टाकलं होतं माझ्या खिडकीतून आणि त्या पत्रात लिहिलं होतं, नदीकाठी ये, तू रवीसाठी धोकादायक आहेस. ते लिहिलं होतं म्हणून मी तिथे गेले. रवी आधीच तिथं होता आणि तो खूप घाबरलेला होता. अचानक अनिकेत तिला झटका देत म्हणाला, मग पत्र कोणी टाकलं होतं? कुणी बोलावलं होतं तुला? ती दोन्ही हातांनी चेहरा झाकत म्हणाली, मला माहीत नाही. नाव नव्हतं, काही चिन्ह नव्हतं. अनिकेत हसला, एक काळं क्रूर हसू, आणि म्हणाला, चिन्ह होतं आणि माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. त्याने खिशातून एक जुना मोडका तुकडा काढून आमच्या समोर धरला. त्या कागदावर एक छोटंसं चिन्ह होतं, 3 वाकडी रेषा आणि मध्यभागी एक बिंदू. मी तो कागद पाहिला आणि माझ्या हृदयात एक धक्का बसला. कारण हे चिन्ह मला काही दिवसापूर्वी माझ्या घराच्या जुन्या अटारीत सापडलं होतं. मी ते गुपचूप ठेवून दिलं होतं, काहीतरी प्राचीन गावचं चिन्ह वाटलं म्हणून. पण आता मला जाणवलं, हे चिन्ह या संपूर्ण प्रकरणाचं खरं मूळ होतं. मी हळू आवाजात म्हणालो, हे चिन्ह माझ्या अटारीतही होतं आणि कदाचित हे त्या व्यक्तीचं चिन्ह आहे जी या सर्वांच्या मागे होती. अनिकेत थबकला. त्याच्या डोळ्यात अधीर आश्चर्य. मी म्हणालो, मला कळलंय सत्य काय आहे. रवीला नदीकाठी कोणी ढकललं, ते तिलाही पत्र कोणी पाठवलं, ते तुम्हाला जखमी करून गायब कोणी केलं, ते आणि ते चिन्ह त्या व्यक्तीचं ध्येय होतं, गावावर सत्ता मिळवणं, लोकांवर नियंत्रण ठेवणं आणि जो विरोध करेल त्याला संपवणं. अनिकेत तावातावाने विचारतोय, कोण होता तो? कोण? मी पुढे येऊन म्हणालो, गावचा माजी सरपंच शेखर पाटील. त्यानेच रवीला धमकावलं होतं, कारण रवीने त्याचे बेकायदेशीर धंदे उघड करण्याचा प्रयत्न केला होता. तिने घाबरून माझा हात धरला. ती म्हणाली, पण त्याचा मृत्यू झालाय ना? मी गंभीरपणे म्हणालो, हो, पण त्याचे माणसं अजून जिवंत आहेत आणि त्यांनीच पत्र पाठवलं होतं. ते रवीला हटवायचं होतं आणि तुला गुन्हेगार ठरवायचं होतं, जेणेकरून गाव शांत राहील. अनिकेत हळूहळू समजून घेत होता. तो म्हणाला, म्हणजे तिचा काहीही दोष नव्हता? मी म्हणालो, नाही, ती निरपराध आहे पूर्णपणे. तिच्या डोळ्यातून वेदना धुवून टाकणारे अश्रू वाहू लागले. अचानक दाराबाहेर पावलं, आवाज झाला. मी लगेच बाहेर धावलो. घराबाहेर 2 सावल्या पळत होत्या. त्यांचा उद्देश स्पष्ट, ते ऐकून गेले होते. मी धावत त्यांच्यापर्यंत पोचपर्यंत ते रात्रीत नाहीसे झाले. पण गावाचं सत्य अखेर उघडलं होतं. मी परत घरात आलो. ती जमिनीवर बसलेली रडत होती आणि अनिकेत तिच्याकडे अपराधीपणाने पाहत होता.
मग ती एकदम माझ्या दिशेने आली आणि माझ्या छातीवर हात ठेवत म्हणाली, सर मला माफ करा, मी तुमच्यावर निघताच विश्वास ठेवला, पण माझा भूतकाळ तुम्हाला सांगितला नाही आणि तुम्हाला यात ओढलं. त्या क्षणी मी तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणालो, तू निरपराध आहेस आणि माझ्या आयुष्यात तू आलीस ते माझं भाग्य आहे. अनिकेत शांतपणे म्हणाला, मी मी तुझ्यावर संशय घेतला आणि मला आता माझी चूक कळली आहे. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, तू आता मोकळी आहेस भूतकाळापासून, आरोपांपासून, सगळ्यांपासून. तिने अनिकेतकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे परत. जेव्हा ती माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, सर तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हा मला पहिल्यांदाच असं वाटलं की कोणीतरी खरंच मला समजून घेणारं. आणि त्या क्षणाला माझेही डोळे पाणावले. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, आता तू काहीही एकटी नाहीस आणि कधीच राहणार नाहीस. बाहेर पहाटेचा प्रकाश हळूहळू पसरत होता, अंधार मागे सरत होता आणि तिच्या आयुष्यातलं ते जुने सावटही आता पूर्णपणे नाहीसे होत होतं. आणि मी तिच्या शेजारी उभा राहून जाणवलं, याचा शेवट गुडातून झाला असला तरी आमची कहाणी आता सुरू झाली होती. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.